पंढरपूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे। छगन भुजबळांसह ज्येष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित असतील। मराठा क्रांती मोर्चाचा भुजबळांना विरोध आहे। विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। मंत्री छगन भुजबळ या मेळाव्याच्या माध्यमातून काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार मेळावा होतोय पंढरपूरमध्ये आणि या मेळाव्याला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे तापलेला असताना दुसरीकडे मराठा आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, पण ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ यांनी वारंवार स्पष्ट केलेली आहे। काल जे छगन भुजबळ यांचं वक्तव्य होतं ते सुद्धा महत्त्वाचं होतं। छगन भुजबळ म्हणतात की 15 दिवसात जर सर्वेक्षण होऊ शकतं मराठा आरक्षणासंदर्भात, तर 2 ते 2.5 महिन्यात जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, हा सवाल सुद्धा छगन भुजबळ यांनी काल उपस्थित केलेला होता। या दोनही मुद्द्यांवर आज भुजबळ पंढरपूरमधल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून आपली भूमिका अधिक स्पष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ यांनी वारंवार मराठा आरक्षणासंदर्भात किंवा जरांगेंच्या भूमिकेसंदर्भात आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि याच अनुषंगानं आता मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा भुजबळांच्या या एल्गार मेळाव्याला विरोध दर्शवलेला आहे। म्हणून पंढरपूरमध्ये चोख बंदोबस्त सुद्धा सगळ्या परिसरात ठेवण्यात आला आहे। पंढरपूरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होतोय। भुजबळांसह ज्येष्ठ नेते या मेळाव्याकरता उपस्थित असणार आहेत। कडेकोट बंदोबस्त हा मेळावा पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते। ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा पंढरपूरमध्ये करण्यात आलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया पंढरपूरला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडे। अभिराज, छगन भुजबळ यांचा हा एल्गार मेळावा होतोय, ओबीसी एल्गार मेळावा, पण त्याला मराठा क्रांती मोर्चानं मात्र विरोध दर्शवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे। नक्कीच लागवी, आज ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडतोय। राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर यासह दिग्गज ओबीसी नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरल्यास येणाऱ्या मान्यवरांचं चपलीने स्वागत करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता। त्यावर आता ओबीसी नेते देखील आक्रमक झाले होते। जे कोणी या चपलीने स्वागत करायला येतील त्यांना तुडवून काढू असा इशारा भाजपचे राज्य सरचिटणीस माऊली हळणवर यांनी दिला होता। त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मंत्री छगन भुजबळ हे रात्री मुक्कामीच पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। तिथे शासकीय विश्रामगृहावर देखील मोठा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातून आणि आसपासच्या जिल्ह्यातून तालुक्यातून 10,000 ओबीसी बांधव या मेळाव्याला उपस्थित राहील असा दावा ओबीसी बांधवांकडून केला जातोय। लागवी, अभिराज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।